नमस्कार. आज आपल्या मिशन आयच्या स्टुडिओमध्ये प्रश्नचिन्ह या शाळेचे संस्थापक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव चर्चेत आहे ते श्री मतीन भोसले आलेले आहेत. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, संचालक मिशन IAS अमरावती महाराष्ट्र. आज दिवाळीच्या या पावन पर्वावर आपल्या समोर असं एक तरुण व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपलं सर्व जीवन तन मन धनाने जे फासेपारधी मुलं आहेत, म्हणजे महाराष्ट्रातली असो महाराष्ट्राच्या बाहेरची असो, जे रस्त्यावर फिरत होती त्यांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. फासेपारधी समाजाच्या समोर जे प्रश्न आहेत म्हणून शाळेला देखील प्रश्नचिन्ह हे नाव दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सगळे विचारवंत सामाजिक कार्यकर्ते, श्रद्धेय श्री प्रकाश बाबा आमटे सारखे लोक, रवींद्र कोल्हेंसारखे लोक, अविनाश सावजींसारखे लोक श्री मतीन भोसले यांच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत. खरं म्हणजे आज या समृद्धी महामार्गामुळे ही शाळा संकटात आलेली आहे. समृद्धी महामार्गावरील बांधकामासाठी यांची शाळा पाडण्यात आली, परंतु महाराष्ट्र सरकारकडून अजूनही 2,53,00,000 रुपयाचा निधी या शाळेला मिळालेला नाही. मी सुरुवातीलाच ही मुलाखत ऐकणाऱ्या सगळ्यांना विनंती करेल की आपण आपल्या परीनं मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह या शाळेला फुल ना फुलाची पाकळी सहकार्य करावं. मी मतीनला विनंती करतो की त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सांगावा. 90 96 36 45 29. एक वेळा अजून सांगा. 90 96 36 45 29. चला तर आपण सुरुवात करूया एका तरुण मुलाच्या आणि समर्पित भावनेनं समाजसेवेकडे वळलेल्या मतीनकडे. मतीन, आज तुमची प्रश्नचिन्ह शाळा संपूर्ण महाराष्ट्रात आज एक मैलाचा दगड ठरलेली आहे. या शाळेची कल्पना तुम्हाला कशी सुचली? सर, मी सुरुवातीला फासेपारधी समाजामधून जन्माला आलो. फासेपारधी समाज म्हणजे गावकोसा बाहेर जंगलामध्ये राहणारा त्यांचा बेडा. ज्या ठिकाणी टेकडं, ज्या ठिकाणी जंगल, तिथं वसून बसलेले फासेपारधी समाजाचे लोक, आणि ज्या ठिकाणी जंगल, ज्या ठिकाणी बटेर, तितर, लाव्हा, सशे ज्या ठिकाणी असतात मोठ्या जंगलामध्ये, त्या ठिकाणी त्यांचे बेडे अजूनही वसाहतमध्ये सुरू आहे. आणि त्याच समाजापैकी माझा जन्म झाला. मी 6 वर्षाचा असताना माझ्या वडिलांसंगती मी शिकारीला जायचो. शिकारीमध्ये जात असताना वडिलांच्या बोलीभाषेवरून किंवा वडिलांच्या शैलीवरून पक्ष्यांचे आवाज कसे काढायचे हे मी 7व्या म्हणजे 1 वर्षामध्ये शिकलो. आणि मग ते शिकल्यानंतर मी पक्ष्यांचे आवाज सुद्धा काढायला लागलो. मग बाठीचा आवाज पहिले मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवतो. हा बाठीचा आवाज. आणि लाव्ह्याचा आवाज असा आहे, हे लाव्ह्याचा आवाज. आणि जे आपण तितर म्हणतो त्या तितरचा आवाज असा आहे. हे 1 किलोमीटर अंतरावरून आम्ही जाळी पकडत टाकतो आणि त्या 1 किलोमीटर अंतरावरून त्या बाट्या आणि लाव्हा आणि तितर याची शिकार करून आम्हाला चारू घालायचे वडील आणि नातेवाईक. मात्र त्याही अनुषंगानं शिकार मिळालीच नाही. तर मग वडिलांच्या नजरेमध्ये एक ज्वारीचं शेत त्यांच्या नजरेमध्ये आलं आणि त्यांनी 6 ते 7 कंच तोडून आणले आणि ते हुरडा आम्हाला चारण्यासाठी तोडून आणले. मग हुरडा आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतामध्ये गेले आणि त्या शेतामध्ये गेल्यानंतर मग त्या शेतकऱ्याने रिपोर्ट दिला का फासेपारधी समाजाने 5 ते 6 क्विंटल ज्वारीचे कणसे आमचे चोरून नेले. अशा परिस्थितीमध्ये मग पोलीस आली. पोलीस आल्यानंतर मग माझ्या वडिलाला, माझ्या नातेवाईकाला पूर्णच्या पूर्ण जेलमध्ये टाकले. मात्र सगळ्या लोकांनी सोडलं, सगळ्या नातेवाईकाला सोडलं, पण माझ्या वडिलाला 3 महिन्याची सजा झाली.
3 महिन्याची सजा झाल्यानंतर मग काही कैदी वडिलांना मिळाले जेलमध्ये. मग काही कैद्यांनी म्हणजे त्यांना मार्गदर्शन केलं का म्हणे तुमच्या समाजावर अत्याचार अन्याय फार मोठा होत आहे, तुम्ही तुमच्या मुलांना जर शिकवलं नाही तर कदाचित तुम्ही याच्यामध्ये या व्यवस्थेच्या बाहेर निघणार नाही. तो शब्द फक्त वडिलाच्या कानी पडला आणि वडिलाच्या कानी पडल्यानंतर सुटून आले आणि मला पहिल्या वर्गामध्ये दाखल केले. पहिल्या वर्गामध्ये दाखल करत असताना मी मग भोरीची शिकार करायचो. भोरीची शिकार करता करता त्या बेंचच्या आतमध्ये हात टाकून शाळेमध्येच मी फांदा तयार करण्याचं काम सुद्धा केलं. मात्र 5व्या वर्गामध्ये पहिल्या वर्गामध्ये असताना मी पळून जायचं माझी सवय होती. मग मला अन्न मिळायचं नाही, जेवण मिळायचं नाही. मग मी शेतकऱ्याच्या शेतामधून पूर्ण तुरीच्या शेंगा, मग संत्रा असेल संत्रा, काही जाम असेल जाम, अशा परिस्थितीमध्ये मी माझं पालन पोषण झालं. आणि मग ते केल्यानंतर खरं 5व्या वर्गापासून मला माझे शिक्षक मिळाले आणि ते गे माय भू तुझे मी पेढी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, अशी जेव्हा कविता माझ्या कानी पडल्या तेव्हा मग ते कानी पडल्यानंतर मग मला हळूहळू शिक्षणाची गोडी मिळाली. आणि गोडी मिळाल्यानंतर वेगळ्या परिस्थितीमध्ये 10वा वर्ग मी पास झालो आणि 10वा वर्ग पास झाल्यानंतर मी D.Ed पर्यंत पोहोचलो आणि मग शिक्षकाची नोकरी मला लागली. आणि शिक्षकाची नोकरी लागल्यानंतर जे मुलाचं मृतदेह खेकडे मासड्या पकडण्यासाठी गेले होते ते दोन्ही मुलं, त्यांच्या आई वडील 7 वर्षाच्या लाईफ सजा म्हणजे 7 वर्षाची सजा होती जेलमध्ये. आणि ते गेल्यानंतर मग त्या मुलांचे मृतदेह मला आढळले आणि त्या दोन्ही लाश मी उखरल्या आणि आणल्या आणि त्याचं दफन केलं. त्या घटनेमुळे मी प्रश्नचिन्ह या नावाला सुरुवात केली. मग तुझे वडील जेलमध्ये गेले आणि जेलमध्ये त्यांना जे लोक भेटले तर त्यांनी बाबांना सांगितलं आणि त्यातून तुम्ही शाळेमध्ये जायला सुरुवात केली आणि आपला D.Ed पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. D.Ed झाल्यानंतर तुम्ही काय केलं मग? D.Ed झाल्यानंतर सर मग मी अनेक पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून बातम्या यायच्या. लातूरमध्ये फाशेपारधी समाजाच्या महिलांनी लाकरमध्ये कोंडून मारून टाकलं. नागपूरमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या धाडीमध्ये फाशेपारधी समाजांच्या 2 मुलांना जेलमध्ये, अजूनही जेलमध्ये आहे. मग औरंगाबाद मधल्या फाशेपारधी समाजाच्या पोलीस आणि फाशेपारधी समाजाचं मुंगस आणि सर्पासारखी लढाई अजूनही आहे. त्या अनुषंगानं मला पूर्णच्या पूर्ण ते बेचैन पडू द्यायच्या नाही त्या घटना. आणि ते करता 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 मात्र 2010-11ला नेर या तालुक्यामध्ये म्हणजे हे पडलं होतं, दरोडा पडला होता. आणि ते दरोड्यामध्ये खरे चोर सापडले नाही. मात्र फाशेपारधी समाजाची आदत काय आहे का 4 ते 5 वाजता सकाळी उठणे आणि शिकारला जाणे. मग ते हावे रोडने जात होते. हावे रोडने जात असताना पेट्रोलिंग करता करता पोलिसाची गाडी आली होती आणि त्या दोन्ही नवरा बायकोला उचललं आणि हेच आहे खरे चोर. त्यांना पूर्णच्या पूर्ण 7 वर्षाच्या सजेमध्ये त्यांना टाकून दिलं. टाकल्यानंतर मग ते दोन्ही मुलं, त्यांच्या काकाची जबाबदारी आली. मग म्हणे हे 2 मुलं काय करायचं. 2 मुलं मग त्यांच्या काकाने बोललं का म्हणे आपण वडाळ्या या जंगलामध्ये राहू आणि तंबू ठोकून तिथं त्याचं पालनपोषण करू. आणि मग पालनपोषण करत असताना 30 जुलै 2010ला अचानकपणे खेकडे मासड्या पकडण्यासाठी ते नाल्यामध्ये शिरले दोन्ही मुलं. अचानकपणे पुराचा लोंढा आला 30 जुलैला आणि ते दोघांच्या दोघे वाहून गेले. मग मी शिक्षक म्हणूनच होतो आणि मग तेव्हा मला एक शेतकऱ्याचा फोन आला, सर म्हणे तुमचेच नातेवाईक आहे, तुमच्याच नातेवाईकाचे मुलं आहे, हे मुलं म्हणे वाहून मृत्युमुखी पडलेले आहे म्हणे. मग मी 3-4 कार्यकर्त्याला आलो इथे घरी. मी तेव्हा लवादामध्ये याच्यामध्ये होतो शाळेला. आणि मग तिथून आल्यानंतर मी त्यांना 4-5 कार्यकर्त्याला जमवलं आणि जमवल्यानंतर मी त्या नाल्यामध्ये शिरलो. एकाचं मृतदेह या काठी पडलं होतं आणि एकाचं मृतदेह या काठी पडलं होतं. त्यांच्या अंगावरला केरकचरा, वाहलेली माती पूर्ण मी उकरली तर त्याचं मांस सुद्धा लदलत झालं होतं. तेव्हा मी विचार केला का म्हटलं आपल्या समाज आणि आपल्या समाजाची व्यवस्था आपल्याला म्हटलं हे व्यवस्था जगू देणारी नाही. आणि म्हणून असे अनेक बालक मरत आहेत, असे अनेक म्हटलं त्यांचे आई वडील बी लाईफ सजेमध्ये मरत आहे, त्यांचे आई वडील बी पोलिसाच्या अत्याचाराने मरत आहे.
पोलिसाच्या अत्याचाराने मरत आहेत, वेगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून सुद्धा मरत आहेत. म्हणून म्हटलं आपण या मुलांसाठी का करू शकत नाही का एक व्यासपीठ असं का दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था, एक साम्य माणूस तयार झाला पाहिजे, विचारिक माणूस तयार झाला पाहिजे, अशी व्यवस्था का आपण तयार करू शकत नाही. कारण त्यावेळेस माझ्याकडे 2 एकर जमीन नव्हती, माझ्याकडे त्यावेळेस बँक बॅलन्स नव्हतं. मग मी एक ठरवलं का म्हटलं आता 3 महिन्याची मी रजा टाकली आणि मग नागपूर असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, या ठिकाणाहून पूर्णच्या पूर्ण भीक मागणारे मुलं किती, रेल्वे स्टेशनवरचे भीक मागणारे किती, भंगार वेचणारे किती, छोट्या मोठ्या पाकिटमाऱ्याच्या चोऱ्या करणारे किती, असे मुलं जेव्हा शोधले तेव्हा त्या मुलांचं 188 मुलांचे आई वडील सुद्धा लाईफ सजेमध्ये होते. काही मुलांचे आई वडील सरपंचा दंशाने मरण पावलेले होते, काही मुलांचे आई वडील अस्वलीच्या हल्ल्याने मरण पावलेले होते, कोणाला आई होती तर बाप नव्हता, बाप होता तर आई नव्हती. अशा परिस्थितीमध्ये ते मुलं हळूहळू 188 मुलांचा मी कुतुडवाडा सुरू केला. आणि ते घटना म्हणजे जे मुलं 2 मुलं वाहून जर माझ्या नजरेच्या समोर आली नसती तर मी कदाचित प्रश्नचिन्ह हे शाळा सुद्धा निर्माण केली नसती. ते घटना माझी आड आली आणि मी प्रश्नचिन्हाला सुरुवात केली. खूपच चांगलं. बघा, म्हणजे आज लोक शासकीय नोकरीला, शिक्षकाच्या नोकरीसाठी धडपडत असतात, पण तुम्ही ती नोकरी सोडून त्या नोकरीवर लाथ मारून या सगळ्या फासेपारधी मुलांना संघटित करून एक फार मोठी शाळा उभारली. तुम्हा शाळेला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, मोठ्या व्यक्तींनी, प्रकाश बाबा आमटे असो, अविनाश सावजी असो, रवींद्र कोल्हे असो, स्मिता कोल्हे असो, या सगळ्यांनी तुमची पाठराखण केली. आज शाळेची काय परिस्थिती आहे? आता शाळेची अशी परिस्थिती होती सर, कारण एक सर्व कार्यशूर सर्वदाच्या माध्यमातून माझा लेख आला होता महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तो लेख गेला होता. गिरीश सर जे आहे, गिरीश कुबेर सरांचे मी धन्यवाद मानतो. आणि इथे मोहन आटोडकर सर आहे, पुन्हा आपले गावंडे सर आहे लोकसत्तेचे. हे 4-5 पत्रकारांनी मला माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि प्रकाश काका आमटे, महेंद्र मांदियाडी, पुन्हा कोल्हे काका, हे सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. विकास काका आमटे सुद्धा उभे राहिले. आणि मग ते उभे राहिल्यानंतर त्यांना विनंती केली का सर्व कार्यशूर सर्वदामध्ये प्रश्नचिन्ह या नावाच्या शाळेचं पूर्ण तुम्ही या 10 दिवसाच्या याच्यामध्ये तुम्ही शो मध्ये हे करा. आणि मग ते केल्यानंतर हळूहळू लोकांपर्यंत काम गेलं. आणि मग लोकांनी मला भरभरून 2,77,00,000 रुपयाची मला भरीव निधी दिली. त्याच्यामध्ये मग 2 विहिरी मोठ्या मोठ्या बांधकाम केल्या, त्यामध्ये मग प्लेग्राऊंड तयार केलं, मग मोठी भव्य इमारत 6 वर्ग खोल्याची मी बांधकाम केलं, त्याच्यामध्ये मग 10 अभ्यासिका ओटे, मग 250 झाडं, लायब्ररी सुंदर होती ते लायब्ररी मी केली, मग संडास बाथरूम मुलांसाठी केले. हे सगळं डेव्हलपमेंट त्या सर्व कार्यशूर सर्वदाच्या माध्यमातून केलं होतं. पण तरी सुद्धा त्याच्यावरूनही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारा म्हणजे समृद्धी महामार्गाचा हवेत गेला. आणि त्या समृद्धी महामार्गाच्या हवेमध्ये संपूर्ण उद्ध्वस्त माझं ते पूर्णच्या पूर्ण झालेलं कार्य जे होतं ते पूर्णच्या पूर्ण समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त केलं. उद्ध्वस्त करत असताना आता 0वर आलेलं आहे. आणि तरी मी डगमगून नाही राहिलो. काही लोक माझ्या पाठीशी आहे. कारण आता पाठबळ देण्याचं काम सगळ्या लोकांना मी एक विनंती करतो का समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त झालेला हा प्रकल्प कसा नाविन्यपूर्ण अजून उभारता येईल याच्यासाठी मी अजून धडपडत आहे. आता 471 मुलं आहे. 471 मुलांचे आई वडील, कोणाला आई आहे तर बाप नाही, बाप आहे तर आई नाही, अशा परिस्थितीमध्ये मुलं मी म्हणजे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये भयानक संकटामध्ये मी त्यांच्या पाडावर बेड्यावर सोडून दिली. पण आता मात्र शाळेवर 30 मुलं अशी आहे का ज्याला आई वडीलच नाही, अशा मुलांचं पालन पोषण मी लॉकडाऊन मध्ये सुद्धा करत आहे. म्हणजे साऱ्या जगाच्या शाळा बंद होत्या पण प्रश्नचिन्ह नावाची शाळा बंद केलेली नाही. म्हणून आज तुमच्याच हाताची मला गरज आहे, तुमच्याच पाठबळची मला जरूरत आहे. आता मुलं मात्र 2nd इयर, 1st इयर, कोणी मुलं नर्सिंग कॉलेज करत आहे, कोणी मुली नर्सिंग कॉलेज करत आहे, कोणी आता मिलिटरीच्या ट्रेनिंगला गेले, कोणी आता पोलिसाच्या ट्रेनिंग मध्ये मी पाठवले. कारण अलग अलग ठिकाणी मुलं ज्या फील्डमध्ये जायची तयारी असेल त्या फील्डमध्ये त्या मुलांना मी तयारी करून त्या मुलांच्या पाठीशी मी उभा राहतो. आता सध्याची परिस्थिती 471 मुलं आहे. 471 मुलांपैकी 30 मुलं आता प्रश्नचिन्ह मध्ये आहे. पण बिकट परिस्थितीमध्ये मी त्या मुलांसोबत राहत आहे.
आणि त्या मुलांसोबत राहिल्यानंतर मला वेगळा आनंद मिळतो. हेच म्हणजे आजच्या परिस्थितीमधले अशा परिस्थितीमध्ये हा प्रकल्प आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा चालू आहे. मतीन, तुम्ही सांगितलं की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळ्या शाळा बंद आहेत, परंतु प्रश्नचिन्ह शाळा सुरू आहे. खरं म्हणजे याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. मी ही मुलाखत ऐकणाऱ्या सगळ्यांना विनंती करतो की ही जी 30 मुलं सध्या या दिवाळीसाठी आहेत, यांना तुम्ही कपड्यांची मदत करू शकता, फराळाची मदत करू शकता. मी मतीनला परत विनंती करेन की त्यांनी एक वेळ त्याचा नंबर परत सांगावा. 90 96 36 45 29. मतीन, मला सांगा की आता सरकारने समृद्धी महामार्गाने तुमची शाळा ही उद्ध्वस्त केली. तुम्हाला तो जो निधी आहे, म्हणजे 2 कोटीच्या वरचा निधी आहे, तर त्याला काय अडचणी येत आहेत? त्याला अनेक वेळा सर मी पाठपुरावा केला, काही सामाजिक क्षेत्रामधल्या लोकांनी सुद्धा पाठपुरावा केला, तरी सुद्धा शासन अजून गंभीरपणे विचार करू राहिलेला नाही. कारण हे समृद्धी महामार्गापेक्षा जे मुलं चोऱ्या करण्यासाठी तयार झाली असती, आता ते मुलं वेगळ्या वळणामध्ये लागलेली असती. पण मी एक सभ्य नागरिक बनवण्याची मी यंत्रणा म्हणजे माझी शाळा मी उभी केली. त्या मुलांना जर समजा त्या मुलांच्या पाठी सोबत जर आपण उभे राहिलो आणि आजचं सरकार जर उभं राहिलं तर 0 मिनिटामध्ये ते चांगलं भव्य दिव्य इमारती उभे राहणार. मग ते शाळा सुद्धा शाळेची जागा सुद्धा आपल्याला संस्थेला देऊ शकतात. कारण एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतात. शासनामध्ये एवढं पॉवरफुल हे असू शकते, अधिकार आहे त्यांचे. पण अधिकार कुठं हे करत आहे ते सुद्धा मला माहित नाही. कारण मी वारंवार मुख्यमंत्री आता जे झालेले माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाकडे मी 10 वेळा गेलो, माननीय एकनाथ शिंदे साहेबाकडे गेलो, तरी सुद्धा ते हो हो म्हणत आहे. काय प्रॉब्लेम येत आहे ते सुद्धा मला बोलून नाही राहिले. पण तरी सुद्धा मी पॉझिटिव्ह आहे, ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे, ते पॉझिटिव्हली घेणार आहे असं सुद्धा मला एक वाटते. का हे प्रश्नचिन्ह आजच्या मंत्रिमंडळामध्ये विचार करतीलच ते, आणि त्या करण्याच्या मागं मुख्यमंत्र्याचा लय म्हणजे हातभार लागण्याची शक्यता आहे. कारण सर मी निगेटिव्ह कधीच नाही घेत, पॉझिटिव्ह घेतो. पण प्रश्नचिन्ह हे उत्तराच्या दिशेने आजचं सरकार नेतील असे मला काही वाटते. जरा नक्की आपण या दिवाळीत तशी अपेक्षा करूया. मला सांगा, आता तुम्ही या शाळेला जवळपास 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे. हो, तर यामध्ये तुमचे काही अनुभव सांगा. आमचे जे श्रोते आहेत ऐकणारे महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे, तर काही तुमचे अनुभव सांगा की जे अनुभव तुम्हाला इतरांना सांगावेसे वाटतात. आता कसं आहे, मुलं पूर्ण घाणेरडे राहायचे. मी उचलून आणले तर मुलं संडासाला बसायचे नाही. आणि त्याचे भांडण जे चालायचे तर कमीत कमी 300 भांडण रोज माझ्यासोबत यायचे. आणि ते 300 भांडण सोडवता मी नाकी 9 यायचो. त्याचा अभ्यास वर्ग तर गेला तिकडं, पण त्याचं पूर्ण भांडण कशासाठी, तर माझी जागा यानं हिसकवली, माझी प्लेट यानं हिसकवली, आणि लाल भबक डायरेक्ट करून यायचे मुलं, पूर्ण रक्त भांबळ करून यायचे माझ्याकडे. मग ते विचार केला, म्हटलं आता काय करायचं. हे मुलगा एखादा जर याच्या भांडणामध्ये जर एखादा मुलगा मरण पावला तर मी म्हटलं लाईफ सर्जरीमध्ये नक्कीच जेलमध्ये राहणार म्हटलं. पण मी एक अजून शैली तिथं प्रकल्पामध्ये तयार केली. त्याच्यामधलेच पोलीस तयार केले, त्याच्यामधलेच खाजगी वकील तयार केले, त्याच्यामधलेच सरकारी वकील तयार केले, आणि त्याच्यामधला जेल तयार केला. हेशमली भरवायचो मी. हेशमली भरवल्याच्या मागे मग पोलीस काय करत होती, मग वकील काय करत होते, रविवारी तेच असेंब्ली. मग रविवारी सर यानं माझं हे झालं होतं, त्यानं ते झालं होतं, तेच न्याय द्यायचे. न्याय देता 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 ते 1 वर्ष माझं असेंब्ली चालली. मी रविवारी ते पूर्णच्या पूर्ण उपक्रम करावं. मात्र ते उपक्रम करता करता एक इचकट पोरगा होता, जंगल्या नावाचा भोसले. त्याचं नावच जंगल्या होत्या. त्या आमच्या समाजामध्ये नावं बी लय वेगळे आहे. जंगल्या, चाकू, सुरी, बल्लम, कैद्या, जेल्या, भोसले, हैदराबाद, बैराबाद, जादू, असं बलम्या, महिराबाद, पाकिस्तान, असं अशा परिस्थितीमध्ये ते पूर्ण नाव. तर जंगल्या भोसलेचा एक पोरगा होता तो. मग त्या पोरानं काय केलं, हट्ट पकडला. सर म्हणे आज मटण नाही देऊन राहिलं म्हणे मला. तू मटण देत नाही तर तुझा या तारीनं या शस्त्रानं तुझा खून करून मी डायरेक्ट पडून जाणार. म्हटलं ठीक आहे बाबा.
त्यानं गोट्यावर गोटा घेतला, जर्मेलीचं तारेचं चाकू सारखं तयार केलं शस्त्र आणि म्हणे यानं तुझा मर्डर करून मी आता गायब होणार. म्हटलं ठीक आहे, तुझ्या याने जर म्हटलं तुझ्या हाताने जर मी माझं मर्डर असेल तर मी मरून जाईल. मात्र तो मुलगा दीड वाजता पळून गेला. मग 1:30 वाजता पळून गेल्यानंतर मी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरून तिसऱ्या दिवशी पकडून आणला. पकडून आणल्यानंतर म्हटलं बाबा काय करतो आता, मी राहत नाही म्हणजे राहत नाही. मग त्यांना 3 दिवस मी खर्रा बी दिला, तमाखू बी दिली आणि काही दारू बी दिली आणि मटण बी दिली त्या शाळेवर येऊन. मग हळूहळू दुसऱ्या शाळेमध्ये मी तुलना करायला लावलो. म्हटलं तू बी मुलगा आहे, हा बी मुलगा आहे बाबा, मग हे परिस्थिती कशी आहे आणि आपली परिस्थिती कशी आहे. हळूहळू 2 वर्ष गेले. मुलांना स्वच्छ कसं राहायचं, त्यांची मानसिकता कशी बदलावायची, मग गेमच्या माध्यमातून, मग कितने भाई कितने असेल, मग रगोलीचा गेम असेल, मामाचं दप्तर हरपलं तेच आम्हाला सापडलं, अशा कबड्डीमध्ये लय काटक आहे मुलं, रलिंग मध्ये मग चमचा लिंबू, मग पोता हुडी, लांब हुडी, अशा परिस्थितीमध्ये मी गेम खेळायचो त्याच्यासोबत. आणि तर करता 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 हळूहळू वावरले. तर ते मुलं पहिली बॅचची मुलं जे होती, जे मुलं दारू, खर्रा, बिडी आणि मटण मागणारी मुलं बिना गुरुची नॅशनल पर्यंत गेली योगामध्ये. त्याचं नाव योगेश पवार आहे. आणि तो गेल्यानंतर त्याने 85% 10व्या वर्गामध्ये मेरिटला आला. तोच मुलगा योगेश पवार. आणि ते आल्यानंतर मेरिटला आल्यानंतर आता 12व्या वर्गामध्ये तो बोर्डातून, आदिवासी बोर्डातून फर्स्ट आला. आता त्याची IAS ची तयारी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये वेगळे किस्से आहे. कारण या मुलांना वातावरण जसं आपण देऊ तसं त्या वातावरणामध्ये आपण त्या मुलांना हे करू शकतो, चांगल्या वळणामध्ये लागू शकतो. कारण शिक्षक हा क्रियाशील असला पाहिजे. शिक्षक हा क्रियाशील असला पाहिजे. उपक्रम वापरणारा जर टीम असेल तर कोणतंही काम आपण चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो. माझ्यासोबत अनेक अडथळे सुद्धा आले. मला आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा अटकवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. कारण पिल्लर ते कोसळून मुलगी मरण पावली होती. तो अनेक मीडियाचे लोक, अनेक पत्रकार लोक, म्हणजे दुसरेच पत्रकार, काही लोक ज्याला आपली चळवळ सहन नाही होत तशा लोकांचं सुद्धा माझ्यावर विरोध होता. पण त्यांना सुद्धा मी विनंती केली. खरं ते खरं सोबत हे झालं, उघड आलं. आणि आता चांगल्या परिस्थितीमध्ये मी या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगल्या परिस्थितीमध्ये मी त्या पोरांसोबत गोळी गुलाबीने आम्ही राहत आहे. प्रश्नचिन्ह शाळेमधील फासेपारधी समाजातला विद्यार्थी योगेश पवार सगळे काम धंदे करून आणि तो बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणवत्तेने पास होतो. योगाच्या परीक्षेमध्ये देखील तो नाविन्य प्राप्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या मुलाला मी IAS व्हावंसं वाटते. मला वाटते ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मतीन भोसले सरांनी आपल्याला सांगितलं की त्या शाळेमध्ये मी क्रियाशील आहे, मुलांबरोबर खेळतो, मुलांबरोबर राहतो, मुलांचं स्पोर्ट करतो. मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशातील ही पहिली शाळा असेल की जिथं मुलांच्या कोर्टामध्ये निर्णय होतात. मतीन, तुम्हाला या कामामध्ये आतापर्यंत कोणी कोणी मदत केली? या कामामध्ये महेंद्र मांदी आणि जालन्याचे अजय भाऊ किंगरे आहेत. त्यांच्या 200 लोकांचा ग्रुप आहे. त्यांनी मला फार मदत केली. आणि आता हे किराणा, काही धान्य आणून देतात. मात्र समर्पण ग्रुप जे आहे अमोलदादा मानकर, त्यांनी मला महाराष्ट्रभर लोकांच्या समोर आणलं आणि लोकांपर्यंत ओळख करून दाखवली. तशा माध्यमातून मग प्रकाश काका आमटे सुद्धा आले. प्रकाश काका आमटेने सुद्धा प्रकल्पाला चांगली मदत करत आहे. विकास काका आमटे, मग आपले सावजी काका असेल, काही रवी कोल्हे काका असेल, असे बरेचसे लोक आपल्या प्रकल्पाला जोडलेली आहे. तरी पण सुद्धा फुल ना फुलाची पाकळी सुद्धा आपण प्रत्येकाने जर मनावर घेतलं का हे मुलगा एक चांगला नागरिक बनला पाहिजे, हे मुलगा सभ्य वडणीवर लागले पाहिजे. आणि फासेपारधी समाजाची आजची परिस्थिती पाहता सगळे म्हणते का भारत देश स्वतंत्र झाला, पण फासेपारधी समाजाला अजूनपर्यंत स्वतंत्र नाही. कारण जे बेडे आहे, जे टांडे आहेत, त्याचे जे जंगलामध्ये राहत आहेत, ते ग्रामपंचायत मध्ये सुद्धा नोंद नाही द्यायची. अजून आताची सुद्धा परिस्थितीला वेगळी आहे. आणि मुलींचे बालवयामध्येच लग्न करून टाकतात. मुली तर म्हणजे गण्य याच्यामध्ये संख्येमध्ये आहे का ते शिक्षणापासून कोसो दूर आहे.
मुलींवर सुद्धा काम करणं महत्वाचं आहे. म्हणून या लोकांची सगळ्यांची मदत मला अशी हवी आहे. आर्थिक तर मदत हवी आहेच आहे, पण मार्गदर्शनाची सुद्धा मदत आहे. तुमच्या अंगामध्ये काय काय गुण असेल, तुमच्या अंगामध्ये कोणती कला कौशल्य असेल, त्या मुलांना जर आपण दिली तिथं प्रकल्पामध्ये येऊन, तर हे सुद्धा चांगली उपलब्धी आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळे लोक माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणून या लोकांच्याच भरोशावर लोकांचा प्रकल्प चालवतो हेच प्रश्नचिन्ह नावाची शाळा. धन्यवाद मतीन. उपक्रम चालू घेतला तो घ्या ना, हवी आहे मदत. तर सांगा त्याच्यावर. मतीन सरांनी अगदी आता सांगितलं की बेड्यावरच्या लोकांची नोंद नाही आहे, म्हणजे भारतात राहून ग्रामपंचायत मध्ये नोंद नाही, मतदार यादीत नोंद नाही, आणि अशा लोकांसाठी मतीन काम करत आहे. तर म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे. मतीनने जे आता जे आपल्याला सांगितलेलं आहे की त्याला या सगळ्या उपक्रमासाठी मदतीची गरज आहे, तर मी मतीनला थोडासा खुलासा करून सांगेल की तुम्हाला जी जी अपेक्षा आहे या समाजाकडून, हा इंटरव्ह्यू ऐकणाऱ्याकडून, ते थोडंसं आपण विस्ताराने सांगावं. आता बांधकामाचं लय महत्वाचं आहे. बांधकाम काही विटा द्यायचा असेल विटा, सिमेंट द्यायचं असेल सिमेंट, वाळू द्यायचे असेल वाळू, काही मग ब्लँकेट असेल, सुटर असेल, मग दप्तरी साहित्य असेल, पुस्तकी साहित्य असेल, किंवा पैशाच्या स्वरूपानं मदत द्यायची असेल, किंवा तुम्ही प्रकल्पाला भेट द्यावी. माझी एक विनंती आहे का तुम्ही प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तुम्ही त्या प्रकल्पाची व्यवस्था बघून तुम्ही सुद्धा तिथं निर्णय घेऊ शकता का दादा असं नाही असं करायचं. कारण मी शिक्षण तज्ज्ञ नाही, मी एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाच्या माध्यमातून एक समाजाचे प्रश्न पोटामध्ये निर्माण झाले, त्याच समाजामध्ये मी जन्माला आलो म्हणून प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून प्रश्नचिन्ह नावाची शाळा उभी केली. यासाठी उत्तर शोधण्यासाठी तुम्ही त्या प्रकल्पाला भेट दिली पाहिजे आणि त्या प्रकल्पामध्ये आलात पाहिजे आणि अनेक गोष्टीचं विस्तार करता येईल. कारण हे दिलं मूठ म्हणजे मागितलं मुठभर दिलं ट्रकभर अशी संकल्पना अजयभाऊ किंगरेची होती. ते लेख मोठा आला होता आणि म्हणून त्या अनुषंगानं जर आपण एक एक मूठ जर दिली तर त्या मुठीचा पूर्णच्या पूर्ण ट्रकभर आपल्याला निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये कोणी तुम्ही पैशाच्या मदतीनं मदत करू शकता, बांधकामाच्या ह्याच्यामध्ये मदत करू शकतात, किंवा काही तुमच्यामध्ये काही गुण असेल त्या गुणाचं सुद्धा योगदान तुम्ही तिथं करू शकतात. एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही नक्की माझ्या पाठीशी उभे राहतीलच अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आव्हान अजून पुनश्च करतो का गोडधोड दिवाळी सगळ्यांची दिवाळी आहे, तुम्ही गोड गोड दिवाळी खाऊन या प्रकल्पाला भेट द्या हेच अपेक्षा व्यक्त करतो. मतीन, तुमच्या शाळेचा पत्ता सांगा. माझ्या शाळेचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट मंगरुळचवाडा, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. गुगल पे वर सुद्धा तुम्ही शोधू शकता. गुगल पे वर सुद्धा आपला हा प्रकल्प तुम्हाला माहीत पडू शकता. एक मात्र खरं की तुम्ही नांदगाव खंडेश्वर भागामध्ये जर आले तर त्या मतींच्या शाळेपर्यंत तुम्हाला जाता येईल. मी तर ही मुलाखत ऐकणारा सगळ्यांना की मतींच्या शाळेमध्ये आता जी 471 मुलं आहेत ते लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी गेले आहेत, पण त्यातले 30 मुलं अजून शाळेमध्ये आहेत. या 30 मुलांसाठी आपण कपडे देऊ शकतो, दिवाळीचा फराळ देऊ शकतो. त्याचप्रमाणे मतीने एक आग्रह केला आहे की तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल, पण तुम्ही माझ्या शाळेला भेटी द्या. तुमच्या ठिकाणी जे कौशल्य असेल, जसं आता मतीने मला सांगितलं की एक मुलगा IAS ची तयारी करत आहे, त्याला पुस्तकांची गरज आहे, तर त्याला लागणारी सगळी जी पुस्तकं आहेत ते मिशन IAS तर्फे आम्ही उपलब्ध करून देऊ. आमची जे मिशन IAS ची टीम आहे ते त्याला गाईडलाईन पण देईल आणि IASचं पूर्ण कोचिंग आम्ही त्याला दिल्लीवरून विनामूल्य उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे आमचे जे सहसंचालक आहे ते प्रवीण खांडवे सर यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि एक लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी तिथं आम्ही प्रश्नचिन्ह शाळेच्या परिसरामध्ये ती पण व्यवस्था करणार. कार्यक्रम अमरावतीला होणार आणि दिसणार मात्र तो प्रश्नचिन्ह शाळेमध्ये. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की साथी हात बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. मतीनं खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे आजचे जे तरुण आहेत ते बुलेट मोटरसायकल काय उडवतात, चांगले शान शौकीने राहतात, परंतु मतीन बघा तुम्हाला
पाहिलं असेल मतीनकडे तर तो खरं म्हणजे शिक्षकाची नोकरी करून तो चांगलं जीवन जगू शकला असता, परंतु त्याला तसं वाटलं नाही की ते लोक होते वेगळे, ते लोक होते वेगळे, गर्दीत जे गेले पुढे, मी मात्र मागे वळूनही पाहतो, मागे किती जण राहिले. मतींना जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नासाठी मी 2 ओळी म्हणेल की कौन कहता है कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबे से उछालो यारो. मतीन भोसलेंनी हा प्रश्नचिन्ह शाळेच्या निमित्तानं एक चांगला प्रयत्न चालवलेला आहे. मी मतीनला परत विनंती करेन की ही मुलाखत संपता त्यांनी त्यांच्या शाळेचा त्यांचा पत्ता परत सांगावा, परत त्यांचा मोबाईल नंबर पण परत सांगावा. हो, माझा मोबाईल नंबर आहे 90 96 36 45 29. माझ्या शाळेचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट मंगरुळ चव्हाळा, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. सरांनी जे 2 ओळी म्हटल्या ते हे सुद्धा मी सुद्धा माझ्या समाजावर जे हकीकत झालेली आहे ते 2 ओळी मधलं मी सुद्धा गायन एक छोट्याशा पद्धतीनं करतो इच्छितो. है मेरे समाज के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, अत्याचार हुए हैं हम पर, बर्बाद हुई जिंदगानी, बर्बाद हुई जिंदगानी. अंग्रेजों ने कलंक लगाया, अंग्रेजों ने कलंक लगाया, वहाँ अब तक नहीं मिटाया. हर गांव से, हर जंगलों से, हर पहाड़ों से हमको भगाया, बर्बाद हुई जिंदगानी. भारत को हुई 70वीं, वहाँ भारत के हम आदिवासी, क्या सुनाऊं हमारी कहानी, बर्बाद हुई जिंदगानी. है मेरे समाज के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, अत्याचार हुए हम पर, बर्बाद हुई जिंदगानी, बर्बाद हुई जिंदगानी. मतींनी या गाण्यातून फासेपारधी समाजाचं दुःख व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, माजी पोलीस अधीक्षक माननीय IPS अधिकारी श्री TS भाल, श्री मानसिंगका, प्रकाश बाबा आमटे, अविनाश सावजी, त्याचप्रमाणे रवींद्र कोल्हे, ही सगळी मंडळी यांच्या पाठीशी उभी आहे. आपण देखील आपला सहभाग नोंदवावा. मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, माझं काम माझ्यानंतर कोण करेल? कोणीच उत्तर दिलं नाही. एक मिनमिनती परत म्हणाली, भगवान माझ्या परिणामी प्रयत्न करेल. मतीन भोसलेंनी ती पणती पेटवली आहे मित्रांनो, आणि या पणतीचं रूपांतर आपल्याला मशालीमध्ये करायचं आहे. फाशीपारधी समाजातला जो अंधकार आहे तो दूर करण्यासाठी आपण सर्वजण मतींच्या पाठीशी उभं राहा आणि त्यांची दिवाळी आपल्या बरोबर साजरी करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या मुलाखतीला आम्ही विराम देतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.